जय शिवराय मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ही माहिती आहे 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, लोकसभेची निवडणूक लागली होती, त्या कारणाने पीक विम्याचं वाटप हे प्रलंबित होतं, परंतु आता पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पीक विमा कोणत्या जिल्ह्यात वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे, कधीपासून वाटप होणार आहे, काही जिल्ह्याचं त्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, कोणत्या पिकाचं पीक विमा हा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे, हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळत आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन अपडेट हे पाहायला मिळतील। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून जवळपास पीक विमा काढण्यात आला होता। यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, कापूस असेल, या पिकाचा पीक विमा हा उतरवलेला होता। परंतु एकंदरीत राज्याच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणं अपेक्षित होतं, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ह्या पीक विम्याचं वाटप होणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। आता पीक विम्याची प्रतीक्षा बऱ्याच शेतकऱ्यांना आहे। जवळपास काही शेतकऱ्यांना 1000 रुपये, काही शेतकऱ्यांना 2000 रुपये, काही शेतकऱ्यांना 5000 रुपये अशा प्रकारचा पीक विमा वाटप करण्यात आलेला होता। आता जिल्ह्यावारी पीक विम्याचं वाटप हे झालेलं होतं, परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पीक विमा वाटप करण्यात आलेलं नाही। आता या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप हे करण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत 34 जिल्ह्याचा पीक विम्याचं वाटप हे करण्याकरता सुरुवात झालेली आहे। हेक्टरी अनुदान आपल्याला जवळपास 38,000 एवढं पीक विम्याचं वाटप हे होण्याकरता सुरुवात झालेली आहे। यामध्ये कापसाचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे, सोयाबीनचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे, तर काही भागात तुरीचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झाली आहे। यामध्ये उडीद आणि मुगाचा सुद्धा पीक विमा हा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत 34 जिल्ह्याचा पीक विमा हा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। यामध्ये आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 दिवसापूर्वी पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता 34 जिल्ह्यातील माहिती आहे, त्या कारणाने काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होतील, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पैसे जमा होतील, काही शेतकऱ्यांना 8 दिवस लागतील, काही शेतकऱ्यांना 15 दिवस लागतील। परंतु यामध्ये जालना, त्यानंतर संभाजीनगर, लातूर आणि अहिल्यादेवी होळकर नगर यामध्ये पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। कापूस या पिकाचा जवळपास 38,000चा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मी सांगितल्याप्रमाणे बरेच शेतकरी कमेंट करतात, पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत, बरेच काही प्रॉब्लेम येतात। यामध्ये काही जिल्ह्याचा माहिती दिल्यानंतर सुद्धा विचारलं जातं की या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, अमुक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, आपण चुकीची माहिती देत आहे, अशा प्रकारचे बरेच काही कमेंट असतात। परंतु 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा होण्याकरता सुरुवात केली जाणार आहे। यामध्ये सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जालना, अहिल्यादेवी होळकर नगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्याचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जवळपास जे 6 महिना आहे, जो 6व्या महिन्याच्या 7 ते 8 तारखेपासून पीक विम्याचं वाटप हे केले जाणार आहे। यामध्ये 20 तारीख सुद्धा होऊ शकते, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 तारखेला पर्यंत सुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात। अशा प्रकारचं हे अपडेट होतं। 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा काय वाटलं आपल्याला, कशा प्रकारची माहिती होती। व्हिडिओ हा कोणत्या प्रकारचा खोटा नसतो, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आज किंवा उद्या पैसे जमा होतात, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता असते, कमेंट टाकून जातात की तुम्ही चुकीची माहिती दिली किंवा अशी माहिती दिली, तशा प्रकारची माहिती दिली। परंतु सत्यता अशी असते की 34 जिल्ह्यामध्ये कधी एखाद्या जिल्ह्यात आज पीक विम्याचं वाटप होतं, कधी उद्या होतं, असे काही बरेच प्रश्न होतात। आणि जवळपास शेतकऱ्यांचं काही खोटं नाही, जवळपास 6 महिने झाले पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झाली होती। जवळपास 2-3 महिन्याचा विलंब सुद्धा लागला, काही त्रुटी असतील, काही पूर्ण असतील, अशा काही त्रुट्या पूर्ण करण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून हे करण्यात आलं होतं। पीक विमा कंपनीची काही टाळाटाळ झाली, याच्यातून सुद्धा पीक विम्याचं विलंब झालेलं आहे, परंतु आता पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, नक्कीच अशीच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।